आज मी तुम्हाला झटपट सोप्या पद्धतीने स्नॅक्स बनवून दाखवणार आहे, जे लहानांपासून मोठ्यांना आवडतील असे। तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर हे 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे। आता आपल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आपल्याला चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। 8-9 काली मिरी आहेत ना, ती मी वाटून घेतलेले आहेत, म्हणजे जाडसरच ठेवलेले आहे, बघू शकता। ती घालून घ्यायची आहे। आणि हे चीज घेतलेलं आहे मी अमूलचं, 2 क्यूब घेतलेले आहेत। चीज आहे ना, तो किसून घ्यायचा आहे आपल्याला। चला तर चीज किसून घेतलेलं आहे मी। आता आपल्याला आहे ना पीठ चांगलं चीज मध्ये मळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं असं मिक्स करून घेऊया। चीज घातल्याने नाचोस आहेत ना छान खुसखुशीत आणि टेस्टी बनतात। तुम्ही बटर पण घालू शकता। छान असं आपल्याला पिठाला चीज आहे ना लावून घ्यायचं आहे सर्व। चला तर मिक्स झालेला आहे। आता मी हा 2-3 चमच तेल घेतलेला आहे, तो पण घालून घेते आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही आता दिवाळी आली, दिवाळीत पण बनवून हे साइडला स्नॅक्स म्हणून ठेवू शकता खाण्यासाठी। चला तर आपलं छान असं पीठ आहे ना मिक्स करून झालेलं आहे। आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून आपल्याला मळायचं आहे पीठ। चपातीला पीठ मळतो ना, त्याच्यापेक्षा थोडा घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। मी तांदळाच्या पिठाचे पण नाचोस बनवून टाकलेले आहे YouTube वरती। खूप वेळ झालेला आहे टाकून तांदळाच्या पिठाचे, खूप छान झालेले ते पण। आता मी तुम्हाला मैद्याचे बनवून दाखवते। चला तर आपलं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता। चपातीपेक्षा थोडं कडकच ठेवलेलं आहे। चपातीला पीठ मळतो ना, त्याच्यापेक्षा थोडा कडकच ठेवलेला आहे। तर आता आपल्याला 2-3 मिनिटं असं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि मग आपण नाचोस बनवायला घेऊया। चला तर आता आपण छोटे छोटे बॉल बनवायला घेऊया। छोटे छोटे आपल्याला लिंबा एवढे बनवून घ्यायचे आहेत। चला तर बॉल बनवून घेतलेले आहेत मी पिठाचे। आता आपल्याला नाचोस बनवायचे आहेत। तर चला आता आपण नाचोस बनवायला घेऊया। आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळ पण नाही ठेवायचे आणि एकदम जाड पण नाही बनवायचे आहेत। चला तर आपला नाचोस साठी पान आहे ना, तो लाटून झालेला आहे। एकदम पातळ पण नाही ठेवायचा आणि एकदम जाड पण नाही ठेवायचा आहे आपल्याला। आणि मी हा चम्मच घेतलेला आहे, त्याने आपल्याला आहे ना असे होल पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून की आपले नाचोस आहेत ना ते तेलामध्ये तळायला सोडल्यानंतर फुगणार नाही, म्हणून आपल्याला असे टोचे मारून घ्यायचे आहेत। आता मी हा पिझ्झा कटर घेतलेला आहे ना, त्याने आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता छान असे आपले कट करून नाचोस आहेत ना ते तयार झालेले आहेत। आता आपल्याला अशाच प्रकारे सर्व नाचोस बनवून घ्यायचे आहेत। चला तर आपले नाचोस बनवून झालेले आहेत। आता आपण तळून घेऊया। चला तर कढई गॅसवर ठेवलेली आहे। आता आपल्याला नाचोस आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत। जेवढे कढईमध्ये बसतील ना तेवढे आपल्याला तेलामध्ये तळायला सोडायचे आहे। आणि टाकताना आहे ना गॅस थोडा फास्टच ठेवायचा आहे, नंतर मग कमी करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि आपल्याला गोल्डन कलर वर तळून घ्यायचे आहेत। कमी गॅसवरच तळून घ्यायचे, नाहीतर गॅस तुम्ही फास्ट केलात ना तर कच्चे राहणार आतमध्ये। पलटून घेऊया आता आपण। असं आपल्याला आलटत पलटत राहायचं, त्याने ना कलर खूप छान येतो नाचोना। चला तर तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे। आता मी काढून घेते। बघू शकता आता आपल्याला अशाच प्रकारे सर्व नाचोस आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत।
चला तर बघू शकता छान असे आपले नाचोस बनून तयार झालेले आहेत. आता मी हा पेरी पेरी मसाला आहे ना तो घालून घेते नाचोसवर. आणि आता आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे पेरी पेरी मसाला आहे ना तो सर्व नाचोसना लागेल. तर तुम्ही बघू शकता लहानांपासून मोठ्यांना आवडणारे टेस्टी आणि कुरकुरीत असे मी तुम्हाला नाचोस बनवून दाखवलेले आहेत. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.